नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण खडकपूर्णा प्रकल्पाला भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि हा खडकपूर्णा प्रकल्प विदर्भामध्ये आहे। विदर्भामध्ये इथं देऊळगावमई बाजूला देऊळगावमई हे मोठं गाव आहे आणि देऊळगावमईच्या 3-4 किलोमीटर अंतरावर हा खडकपूर्णा प्रकल्प आहे आणि हे पूर्णा नदी या प्रकल्पावर दाबलेले आहे। मित्रांनो, ही पूर्णा नदीचं पूर्ण पाणी या प्रकल्पामध्ये साठवल्या जातं आणि साठवल्याच्या नंतर ओव्हरफ्लो जर झाला तर ह्या सांडव्यावाटेचं पाणी सोडलं जातं आणि खाली पाणी पूर्णा नदीच्या प्रवाहाद्वारे निघून जातं। मित्रांनो, या प्रकल्पामध्ये इथल्या शेतकऱ्यांना भरपूर असा फायदा झालेला आहे आणि शेतकरी मित्रांनी इथं या तलावामध्ये या धरणामध्ये आपापल्या मोटर टाकून आसपास 10-10, 15-15 किलोमीटरपर्यंत पाणी नेलेलं आहे आणि असे पाणी नेऊन आपलं जो वलिताखाली आपला भाग आणलेला आहे आणि या तलावाचा भरपूर शेतकऱ्यांना इथं आजूबाजूच्या 5-25 खेडोपाड्याला भरपूर अशा प्रकारे फायदा झालेला आहे आणि ह्या तलावाचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो की बाबा आजूबाजूचे जेवढे शेतकरी आहे हे शेतकरी या शेतीमध्ये काही पिकत नव्हतं, परंतु ह्या प्रकल्प झाल्यामुळे आम्ही सुखसुविधेने आणि सगळ्या गोष्टी आम्हाला जे पाहिजे त्या गोष्टी शेतीमधून साध्य होत आहे आणि अशा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी आहे। परंतु मराठवाड्यामध्ये एक जायकवाडी प्रकल्प आहे। अजूनही मराठवाड्यामध्ये एखादा प्रकल्प व्हायला पाहिजे मित्रांनो। जर एखादा प्रकल्प जर झाला तर औद्योगिक क्षेत्र इकडे कमी आहे आणि मराठवाड्यामध्ये वाळूज MIDC झाली, जालना सेंद्रा MIDC झाली, अशी भरपूर MIDC आहे आणि या MIDCला सुद्धा त्याचा काहीतरी फायदा होऊ शकतो आणि शेतकऱ्यांनाही याचा फायदा होऊ शकतो। तुम्हाला काय वाटतं यामध्ये तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि अशा प्रकल्प आपल्या मराठवाड्यामध्ये बी पाहिजे का हे पण आपल्याला कमेंटमध्ये कळवा। त्या प्रकल्पाचे फायदे तोटे नफा काय आहे शेतकऱ्यासाठी हे पण तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो, कमेंट करा। आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस केल्याशिवाय राहू नका मित्रांनो। खरोखर अप्रतिम आहे आणि तलाव आता सध्याच्या स्थितीला थोडं पाणी कमी असल्यामुळं तलाव कमी प्रमाणात भरलेला आहे, परंतु इतर शेतकऱ्यांना भरपूर असा फायदा या तलावाच्या माध्यमातून झालेला आहे। या तलावाच्या जे नदीकाठचे जे गावं आहे, तलावाकाठचे जे गावं आहे त्या गावांना पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होतो आणि शेती पूर्ण ओलिताखाली आलेली आहे। ज्या शेतकऱ्याला जिथं उत्पन्न पूर्वी 10-5 हजार व्हायचं तिथं लाखोमध्ये उत्पन्न गेलेलं आहे। जो प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे भरपूर असा फायदा शेतकऱ्याला झालेला आहे। एवढं बोलतो, थांबतो। जय जवान जय किसान। धन्यवाद मित्रांनो।